नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते. परभणी येथे झालेल्या अत्याचाराविरोधात डहाणू तहसीलदारांना निवेदन. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मारहाण झाली आणि या मारहाणीमुळे संशयास्पद मृत्यू झाल्याचा जाहीर निषेध करण्याबरोबरच अन्य मागण्या अंमलात आणण्यासाठी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आज गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी राज्यभरातील पडसादानुसार दुपारी 3:30 सुमारास डहाणू तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात शाहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यात पोलीस आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकास त्वरित निलंबित करणे, शाहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारास शासनाने 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करणे, संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची विटंबना करण्यास तत्काळ अटक करून शिक्षा देऊन मूळ सूत्रधारास त्वरित अटक करून कारवाई करावी, तसेच परभणी प्रकरणात लहान मुले, बाळंतीण स्त्रिया, वयोवृद्ध यांना कोम्बिंग ऑपरेशन करून बिनबुडाचे दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेऊन बिनशर्त सुटका करावी, अशा 4 मागण्या करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. सदरील मागण्यांचे निवेदन पत्र तहसीलदार यांच्यामार्फत माननीय राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर करून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डहाणू तथा भारतीय बौद्ध सभा डहाणूने न्याय मागितलेला आहे. यावेळी तहसीलदार साहेबांना निवेदन देताना अनेक मान्यवर मंडळी, महिला वर्ग यांची उपस्थिती होती. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क.